तर तमाम लाडक्या बहिणींच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। जसं की तुम्हाला माहिती आहे, लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिला तरच तुम्हाला समजणार आहे, कारण की माहिती आहे का लाडक्या बहिणींसाठी जसं की माहिती आहे बोनस तर मिळणार आहे, बोनस विरुद्ध तुम्हाला आता काही एक्स्ट्रा पैसे पण देतात, आता ॲड केले जाणार, कसे केले जाणार संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण की तुम्हाला 1500 ऐवजी आता किती रुपये मिळणार आहेत आणि ते कधी मिळणार संपूर्ण डिटेल सांगणार, तारीख सहित तुम्हाला सांगणार आहे आणि त्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पडणार। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार, कारण की स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल तुमच्यासाठी बनवलं आहे। मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती। जसं की लाडक्या बहिणींनो, जसं तुम्हाला माहिती आहे सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे, कारण की माहिती आहे का सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी कधीपासून चालू झालेली आहे, ती झाली आहे सप्टेंबर ते ऑक्टोबर पासून। आणि तुम्हाला माहिती आहे का आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये 7,500 रुपये तब्बल आलेले आहेत आणि काही महिलांच्या खात्यामध्ये शिल्लक पण आले। दिवाळी बोनस काही महिलांना मिळाले आणि काही महिलांना नाही मिळाला। आणि दिवाळी बोनस तुम्हाला कसं मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आता काय इलेक्शन, आता तुम्हाला माहिती आहे 20 तारखेला इलेक्शन आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडक्या बहिणींचे पैसे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वात पहिले त्यांना पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जे बोनसचे पैसे होते ते आता कधी मिळणार आहेत, ते मिळणार तुम्हाला 20 तारखेच्या नंतर। आता म्हणजे 20 तारखेला इलेक्शन संपल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 21 तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि तब्बल किती रुपये येणार, जसे 2 महिन्यात तुमच्या खात्यामध्ये 4200 रुपये, आता तब्बल 42,200 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का 4200 कसे येणार आहेत, जसे की तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वात पहिला हप्ता तुम्हाला मिळाला महिलांना, तो मिळाला होता किती 1500 रुपये, नंतर मिळाले काही महिलांना 3000 आणि काही महिलांना तब्बल खात्यामध्ये 1500 न मिळता 3 न मिळता डायरेक्ट किती मिळेल 4,500 रुपये। आता तुम्हाला 2 महिन्याचे 4200 रुपये कसे मिळतील, जसे की तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने जसे की तुम्हाला सर्वात जास्त इन्फॉर्मेशन नाही आहे त्यानिमित्त हा व्हिडिओ मी बनवत आहे। जसे तुम्हाला माहीत आहे म्हणजे जसे की सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जो तुम्हाला हप्ता मिळत होता 1500 रुपये, आता त्याच्यामध्ये 1500 विरुद्ध ज्यामध्ये वाढ केली गेली तो मात्र तुम्हाला तब्बल 2100 रुपये 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये पर महिन्याला आता येणार आहेत। जसं की त्याच्यामध्ये तुमचं बोनस पेंड ॲड होणार आहे, बोनस थ्रू पण पैसे मिळणार आहेत आणि तुम्हाला सर्व महिलांचे त्याच्यामध्ये भागाला सर्व त्यांना काय आता लाभ मिळणार आहे। जसं की महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काही महिलांना तुम्ही सर्वात महत्त्वाचं सांगा तुम्हाला पैसे मिळाले किती आणि तुम्हाला आतापर्यंत बोनस मिळालं का नाही मिळालं। आणि महत्त्वाचे म्हणजे काही लाडक्या बहिणींना आतापर्यंत 1 रुपया नाही मिळाला, त्यांच्यासाठी पण खुशखबर येणार आहे। लवकरात लवकर त्या अपडेटच्या बारे मी तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन सांगणार, त्यानिमित्त चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण की माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुठलाही व्हिडिओ असो कुठलीही योजना असो सर्वात पहिले मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करतो। आणि लाडक्या बहिणींना जसे तुम्हाला माहिती अन्नपूर्णा योजनेचे पैसे पण सुरू झालेले आहेत। जर तुम्ही आतापर्यंत जो नरेंद्र मोदीचा जो गॅस होता उज्ज्वला योजनेमार्फत तुम्हाला गॅस मिळाले आहे की नाही आहे आणि गॅस कनेक्शन तुमच्या नावावर आहे का नाही आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगायचं, कारण की माझ्या तब्बल तुम्हाला एक्झाम्पलसाठी तुमच्या इकडे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये गॅसची प्राईस 1000 रुपये असेल किंवा 800 रुपये असेल किंवा 850 असेल, जर तुम्ही भरून आणता एका तासाच्या अंतर तुमच्या खात्यामध्ये तुमचे जेवढे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात आहेत। त्यानिमित्त म्हणजे तुम्हाला वर्षाला किती 3 गॅस सिलेंडर ऑफकोर्स फ्री मिळत, ते योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। जसे की महिलांना माहिती आहे का मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजना। आणि लाडक्या बहिणीसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या बँक अकाउंटमध्ये काय आता काही लाडक्या बहिणींचे पैसे प्रॉब्लेम येत आहेत आणि त्याच्या खात्यामध्ये काही महिलांचे पैसे नाही, त्यानिमित्त तुम्हाला KYC लवकरात लवकर करून घ्यायची आहे। म्हणजे ज्यांची KYC कंप्लीट नाही झालेली आहे त्यांना काय करायचं KYC थ्रू तुमचं काय बँक अकाउंटमध्ये सर्व काय डिटेल्स द्यायची आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत पैसे नाही मिळत आहेत आणि त्यांचं खातं पाहायचं आहे त्यांना आधार लिंक कोणत्या खात्याला आहे ते पाहायचं आणि तेच खातं काही महिलांचे 2-2, 3-3 खाते अकाउंट आहेत, बँक पासबुक आहेत, त्यांना सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या अकाउंटला तिथं चेक करायचं तुम्ही कुठं ऑनलाईन सेतूमध्ये किंवा तिथं ई-सेवा केंद्रात तिथं जाऊन तुम्ही काय करू शकता तुमचे बँक खातं कोणत्या अकाउंटला ॲड केलं आहे ते संपूर्ण तुम्ही काय करू शकता घरबसल्या मोबाईलवरनं करू शकता किंवा जिथं ऑनलाईन कामं होतात जेव्हा डॉक्युमेंट्सची कामं होतं तुम्हाला सरळ भाषेमध्ये सांगत आहोत। त्यानिमित्त तुम्ही माहिती आहे का काही महिलांना समजत नाही ई-सेवा केंद्र काय असतं किंवा ऑनलाईन तुम्हाला ऑनलाईन नंतर सांगितल्यानंतर काही महिलांना समजतं, त्यानिमित्त तुम्हाला मी A to Z इन्फॉर्मेशन देत आहोत। जसं की तुम्हाला माहिती आहे तिथं काय करायचं तुम्हाला तिथं जाऊन सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तिथं तुमचं पासबुक चेक करायचं आहे व आधार नंबर तो जो तुमचा आधार नंबर असो किंवा आधार कार्ड तुम्हाला सोबत न्यायचा आहे आणि तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे। जर तुम्हाला तसं निश्चित करता येईल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही काय करू शकता मोबाईलवरनं पण करू शकता। कसं करायचं जर तुम्हाला मोबाईलवरनं पण करायचं मला कमेंट करायची
की तुमच्या डेडिकेटेड व्हिडिओ आणणार मोबाईलवरून तुमच्या बँक डिटेल कशी चेक करायची, तुमचा मोबाईल नंबर कोणत्या बँकेला ॲड आहे, तुमच्या खात्याला किती जसे मोबाईल नंबरला किती बँक ॲड आहे, तुमच्या आधार नंबर लिंकला तुमच्या आधारला कोणती बँक ॲड आहे, संपूर्ण माहिती तुम्ही काय करू शकता. आणि तुमच्या आधार नंबरला तुम्ही काय करू शकता, मोबाईल नंबर ॲड करू शकता, बँकेला पण ॲड करू शकता. संपूर्ण डिटेल माहिती तुम्ही काय करू शकता तुमच्या मोबाईलवरूनच काढू शकता. त्यानिमित्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एक कमेंट करायची आहे की तुमचं गाव कोणतं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो, तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी देणार आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, महिलांसाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे जे तुमच्यासाठी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यामध्ये तब्बल सर्व महिलांना आता काय सर्व महिला तिथे पात्र झाले आहेत. काही महिलांचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत आणि त्यांना आतापर्यंत पैसे नाही मिळत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे पण येऊ शकतात. त्यानिमित्त तुम्हाला काय तुमचं अकाउंट इथं ॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह असेल किंवा बंद पडलेलं असेल ते तुम्हाला चालू करायचं आहे. आणि तुमच्या खात्यामध्ये तब्बल तुमचे जेवढे बी पैसे आहेत तेवढे पण तुमचे पैसे त्या खात्यामध्ये चालले येतील. जसं की महिलांना आता काही महिलांना 7,500 रुपये मिळाले आणि काही महिलांना दिवाळी बोनस पण मिळाले आहे. त्यानिमित्त तुम्हाला काय आता मग 7,500 रुपये तर मिळतीलच, पण तुम्हाला दिवाळी बोनस पण तिथं ॲड केलं जाणार आहे. त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, कुठलीही योजना असो त्यानिमित्त मुख्यमंत्री साहेब जसे की एकनाथजी शिंदे साहेब आहे त्यांनाच काय तुम्हाला आता काय सपोर्ट करायचा. कारण की जसं की पाहू शकता सर्व महिलांना आता काय त्यांनीच काय केलं, सर्व महिलांना पैसे पण तिथे दिले आणि जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सांगतील तुम्हाला तेच करायचं आहे. कारण की माहिती आहे का, जसं की पुढची सरकार तुम्हाला देऊ शकतात की नाही देऊ शकत हे पण मी सांगू शकत नाही. आणि जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी आहे की जे सरकार आता येणार आहे, जसं की एक्झाम्पलसाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर ती योजना काय तुम्हाला कंपल्सरी चालू राहणार आहे. आणि तुम्ही कंपल्सरी महिन्याला 2100 रुपये काय 3,000 रुपये पण आता तिथं काय तिथं पात्र ठरू शकता. कारण की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी क्लिअर सांगितलेलं आहे, जर सर्वात पहिले तुम्हाला 1,500 मिळाले, नंतर तुम्हाला 2100 मिळाले, नंतर तुम्हाला 3,000 मिळाले आणि तुम्हाला 3,000 पेक्षा जास्त पण मिळू शकतात. त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना सपोर्ट करायचा आहे. जसं की मी पॉलिटिकल बाहेर काही सांगत नाही, पण तुम्हाला सांगू इच्छितो जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल की मी सांगू इच्छितो की दुसरं सरकार आल्यानंतर तुमची योजना चालू राहू शकते किंवा बंद राहू शकते हे मी तुम्हाला इथं डिक्लेअर नाही सांगू शकत. कारण की तुम्हाला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, ज्यांच्यापासून तुम्ही काही पैसे घेऊ शकता त्यांनाच तुम्ही सपोर्ट पण करू शकता. हे मी तुम्हाला काही निवेदन देत आहोत. तर मित्रांनो, जसं की लाडक्या बहिणींना तुम्हाला माहिती आहे का, आता लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे, काही महिलांच्या खात्यामध्ये आता काही प्रॉब्लेम आले, काही महिलांना पैसे आलेले होते आणि काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत पण त्याला मोबाईलवर मेसेज नाही आला. जसं की तुम्हाला दिवाळी बोनस असा काही महिलांना मिळालेला आहे आणि दिवाळी बोनस कोणत्या महिलांना मिळाला मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. कारण की माहिती आहे का, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते तब्बल 7.5 टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काही महिलांच्या खात्यामध्ये 3,000 आले आहेत आणि काही महिलांच्या खात्यामध्ये 5,500 रुपये खात्यामध्ये आलेले आहेत आणि काही महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये असे तब्बल आलेले आहेत. त्यानिमित्त मला कमेंट करायची आहे तुमच्या खात्यामध्ये किती रुपये पडले आणि किती रुपये नाही, ते म्हणजे डेडिकेटेड मी तुमच्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम असतो ते सांगण्याची कोशिश करणार. त्यानिमित्त भेटूया नेक्स्ट वार्डमध्ये. तो जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.